नमस्कार मित्रांनो, तर फायनली आम्ही आता कुठल्या गडवर आलो आपण साई सर? कोथळीगड. कोथळीगड कर्जत मध्ये आहे. अँड फायनली वी हॅव स्टार्टेड अवर ट्रेक. आम्ही अपडेट देत राहू. आज माझ्यासोबत आहेत माझे सवंगडी वन अँड ओनली साहिल सर आणि आमचे ओनर वन अँड ओनली द रमेश गावडे सर. कशी वाटते सर ट्रेक? एकदम सुंदर. सध्या तर सुरुवात झाली पण मजा येणार आहे पुढं. हो येस. सो फायनली आता ट्रेकला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता आम्ही तिघजण आहो आणि आय थिंक हा ट्रेक मागच्या ट्रेकपेक्षा खूप जबरदस्त होणार आहे, कारण की सुरुवातलाच खूप मजा येते. सो लेट्स सी. माकडे मोबाईल नेतात का? कमॉन सर कमॉन. चलो समोरचं घ्या ते. नाही ते जो दिसते का तो टोप साईल तेच आहे का जे शिवाजी महाराज टोप सारखं दिसत ते? वाटतंय तसंही थोडं. ते समोरचं वा वा वा. जहान आहे तर जहान आहे. हे खरंय. सो फायनली आम्हाला वाटलं इझी आहे. इझी तर आहे पण डिफिकल्ट पण आहे. सो फायनली आता असं म्हणू शकतो आपण पहिल्या गेटवर आलोय. दिस इज द पहिला दरवाजा. फर्स्ट दरवाजा. सॉरी. इंग्लिश रिस्पेक्ट डिसरिस्पेक्ट. ओ वाव नाईस इंग्लिश. थँक्यू सर. सो पहिल्या दरवाजाला आता आम्ही आलोय फायनली. जुना असल्यामुळे थोडा तुटलाय. बढिया छान तर आहे. लेट्स गो. चलो सर. बघितली का स्पीड? बघितली का सरांची स्पीड? बघितली का? नाईस. वा. वाटलं नव्हतं आतमध्ये एवढी गर्दी असेल पण आहे. वा चलो. वाव ग्रेट वन. भारी. खरं लेस क्वालिटी वाटते. नाईस सर. काही दिवसानंतर आपण येऊ, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि या जागेवर कब्जा करून टाकू. काय वाटतं? सध्या काही नाही आहे इथे पण याला भारी आहे. वा. टॉप ऑफ द वर्ल्ड. टॉप ऑफ द वर्ल्ड. ओ माय गॉड. टॉप ऑफ द वर्ल्ड पोचलो आम्ही फायनली. आणि जे लोक ट्रेकला येणार नाहीत, अजून वरचा जी हे आहे ना, हा तो एक टप्पा बाकी आहे. अख्खच बाकी आहे अजून. तर ही तो सुरुवात आहे. लय बाकी आहे भाऊ अजून. काम बघा. यानं करत तुमचा स्टॅमिना. राजमाची बाकी आहे आपली वरची. राजमाची बाकी आहे. सो आमचं चर्चा अशी होत होती की नुसतं डंबेल उचलून म्हणा किंवा वजन मारून म्हणा काही फायदा नाही. तुमचा स्टॅमिना किती आहे हे जर बघायचं असेल तर ट्रेकवरच यावं लागा. काय म्हणता सर? 15 मिनिटं चालून काय होत नसते. हा ट्रेडमिलवर 15 मिनिटं चालून काय होत 15 मिनिटात काय होणार? 15 मिनिटात तुमचं वॉर्मअप बी होत नाही इथं. सो तुम्हाला जर तुमचं स्वतःचं बघायचं असेल ना स्टॅमिना तर नक्की या इथं. कुठल्या पण ट्रेकला या. त्याची 54 फिटनेस क्लब घेऊन जाते नवीन ट्रेक लवकरच. द मिस्टेरियस ट्रेक. द मिस्टेरियस ट्रेक. इंग्लिश स्त्रियांना वाव वाव वाव. हे म्हणजे एकदम कमालचाच विषय. हे तुम्ही बघू शकता की लाईक इथं दगड वगैरे आहेत ठेवलेले. देव म्हणजे सॉरी देव वगैरे आहेत. बाप रे बाप 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 भाई साहब. हे कसलं क्वालिटी आहे हे, म्हणजे नादच खुळा. सर इकडे या ना. सुंदर दिसले दिसले. तुम्ही ढापे ऐकलंय ना? एवढा मोठा ट्रेक करून मुली पण जातात दर्शन नाही घेत. इथं वाचलेला गणपती बाप्पा आहे तिथं. हे पण मंदिरात असणार. मूर्ती बघा ना कसली भारी काढली. हे दगडात कसं कोरत असतील रे, विचार करण्यास्पद गोष्ट आहे. इथून हल्ला करायचा, इथून पाणी बाहेर काढायचं. पाणी बाहेर काढायचं म्हणजे बघा ना. आणि पाण्याचा हे विषय. दगडांना एवढं कोरून कोणी कसं काय बनवू शकतं यार. म्हणजे दिस इज जस्ट कमेंडेबल.
तुम्ही एकटे अहो इथे एक टाक पण आहे. पाण्याचं असं सर क्वालिटी विषय आहे. वा 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 ऐको देवा काय काम मस्त आहे ना. लय वाली लय हो विचार करण्याची गोष्ट आहे. इथं पायऱ्या बघा किती मोठ्या. आता तेव्हाच्या लोकांसाठी म्हणजे माणसा त्या 10 फुटाच्या होत्या का मला हाच प्रश्न पडला की बघा की काय ऐको. वाव 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 सुंदर आहे. आणि सगळ्यात कमालची गोष्ट अशी आहे की वरून नाही तोडलं, खालून तोडत 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 नेलंय. कुठे ते दगड फेकले असतील, कसे ते फेकले असतील, आणि काय ते दूरदृष्टी, काय ते बनावट. आईच्या माईच्या गावात वाव. हेच ते खेळ लहानपणचे. आउट आहे आउट आहे भाऊ, आउट आहे आउट आहे आउट आहे आउट आहे. आम्ही खेळू का रे हा कसं आहे कसं आहे. भारी भारी भारी. ए टाटा करा चला बाय. सो येस फायनली आता आम्ही आमचा पूर्ण ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आणि आता आम्ही उतरलो आणि आता आम्ही चाललो बाकीचं नियोजन करायला, जसं की पेटपूजा, कामदूजा है ना. ते बघूया ते नियोजन जर झालं तर ठीक, नाही तर मग पाठवू उपाशी काय. ओके सो फाइनली आम्ही सर्व ट्रेक कंप्लीट केलेला आहे. हमने सारा को सबको ट्रेक कर लिया है. अब हम आए हैं खाना खाने के लिए. आता आम्ही आलो जेवण करायला. सो तुम्हाला मला ही जागा दाखवायला खूप आवडणार आहे कारण की ही जबरदस्त जागा आहे एकदम. सो येस दिस इज अवर एंट्रन्स. एंट्रन्स झाल्यानंतर ही आपली कार, आपली म्हणजे गावडे सरांची #54. सो सीनस आहे हे पूर्ण खूप मोठा आपला एरिया आहे हा. याच्यामध्ये असे छोटे छोटे खूप खूप स्पेसेस आहेत. मी एका व्हिडिओत तुम्हाला दाखवणं शक्य पण नाही आहे. याचे खूप मोठे स्पेसेस आहेत. त्याच्यानंतर तुम्ही इथं पण बघू शकता. हे मी चादर वाळू घालायला सांगितले, खूप खराब झालेले होते ना, लोक वगैरे येतात त्याच्यामुळे जरा सीन आहे. हे गाड्या आपल्याच आहे, त्याच्या भाड्याने दिलेले. ओके सो येस स्विमिंग पूल बनवायला दिला इथं. स्विमिंग पूल होणार आहे काही दिवसामध्ये. सो या बघू शकता तुम्ही अख्खं हेच ते निसर्ग, हेच ते सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये बसलेलं हे छोटंसं हॉटेल. हे पाळीव कोंबड्या आहेत, हे इलच कापून खाणार आहे आपण नंतर. सो या स्टे अलर्ट बेबी. हा किल्ला बनवायला दिला होता मी बाळांना, अँड हा द हिरो वन अँड ओनली. सो या आपलं हॉटेल किचन. हां ओके. सो येस दिस इज माय वन ऑफ माय फेवरेट प्लेस. जेव्हा मला चिल करायचं असलं तर मी तो छोट्या छोट्या कोंबड्या पाळून ठेवलेल्या आहे. सो या तुम्ही बघू शकता. हे बघा हा अख्खा एरिया माझा आहे. हा हे गार्डन बघा, हे छोटे छोटे सगळे सीन बघा, हे बघू शकता तुम्ही. हे म्हणजे एकदम जबरदस्त क्वालिटी विषय आहे इथं. खाली अजून रिस्की आहे बट कशाला जायचं ना तिथं. सो अजून तुम्हाला बाकी आहे बघा. हे कोंबडी उडत पण असते वय, बघितलं का कोंबडी कशी उडाली. सो या हे आपले काफी रूम्स आणि कॉटेजेस आहेत. इफ यू वॉन्ट तर तुम्ही इथं स्टेसाठी येऊ शकता, तुम्हाला जवळ कधी पण वाटलं. आणि मी इथं बिना चप्पलचा पाहतोय, जिना बिना चप्पलचा चालतोय, बिकॉज मातीशी जुळलेल्या माणसात आपण. सो या हे ते सगळे सिनेरिओ आहे आणि तुम्ही बघू शकता काफी उत्तम पद्धतीचं हा तो रोड जिथून आम्ही आलो आणि हे इथं आम्ही आलो. हे आपले द वन अँड ओनली गावडे सर. सर कसं वाटतं वातावरण इथं? एकदम अतिशय सुंदर. सर बघा कसला आनंद घेतात झोपाळ्यावर. अजून बाकीचं दाखवून येतो अजून लोकांना. तर हे तो सीन आहे अजून इकडे. बाकीचे इथं बाखडा वगैरे अंताक्षरी खेळायला बरं आहे इथं. जर तुम्ही आले कोणी तर यावा खेळा. हे नाही का ए से बी से सी से डी से असं इकडे खूप असून वर पण आहे. तसं जर बघायला गेलं तर वाव. सो हे बघा स्पायडर, स्पाइडरमैन है. भी मैं स्पाइडर को तोड़ने वाला हूँ. सॉरी स्पाइडर. अयो स्पाइडरमॅन नेचरवरून उडत होता वय बघा कसलं क्वालिटी आहे. सो हा तो अख्खा विषय अख्खा. सो बघू शकता तुम्ही. ऑलमोस्ट मी तुम्हाला सगळी जागा दाखवलेली आहे आता. एकदम जबरदस्त क्वालिटी आणि क्लासिक विषय. त्याच्यानंतर स्विमिंग पूल पण इथं बनवायला ठेवलेलं आहे. सो या ओ माय गॉड मी जमलं इथं एवढं आहे इथं बघायला. सो या बघू शकता
आणि हा एक भूतविला आहे, म्हणजे इथं भूताची रहिवासी असतं. सो इथं आता कोणी राहत नाही. सो या, इट वॉज ग्रेट. जबरदस्त म्हणजे क्वालिटी विषय हा. एवढं भारी इथं असू शकतं मला वाटलं नव्हतं. सो या, ऑलमोस्ट मी तुम्हाला सगळं दाखवू. ओ शिट व्हॉट द फालतूगिरी आहे इथं. ओ नो, आता मी पण स्पायडरमॅन बनणार आहे बघा. हे बघा, दिसलोय का? स्पायडर दिसतोय का? हा, दिसलाय बघा. मी त्याचं घर उद्ध्वस्त केलं. क्षमा असावी मित्रांनो, क्षमा असावी. हा माय गॉड, भुलभुलैया आहे. इट्स अ काइंड ऑफ भुलभुलैया. जबरदस्त आहे, एक नंबर. वाव, ग्रेट, भारी. जमलं रे बाबा. कुठं? सो यस, फायनली आमचं सर्व ट्रेक झालेलं आहे. सर्व नियोजन एकदम परफेक्ट, एकदम जबरदस्त आणि एक नंबर झालेलं आहे. जेवण पण एकदम उत्कृष्ट आणि उत्तम आणि एकदम सुंदर ठिकाणी झालेलं आहे. सो आता आम्ही चाललोय आमच्या घराकडे. आता गावडे सरांनी घेतली बॅक सीट एकदम रेस्टमध्ये, आणि साहिल सरनं घेतलंय गाडीचं नेतृत्व आणि मी त्यांना दिशा दाखवतोय. चला तर 54 फिटनेस क्लबचे मेंबर्स भेटूयात लवकर, ओनली ऑन द मिस्टिरियस पोर्ट.